नमस्कार मित्रांनो, पूजाज क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. हार्ट ब्लॉकेज होतात, शरीरात दिसतात ही महत्त्वाची 5 लक्षणे. हार्ट अटॅक सिम्पटम्स. हृदय हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहे. त्याचे मुख्य कार्य शरीरात रक्त पंप करणे आहे. हे शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचवण्याचे काम देखील करते. म्हणून हृदय निरोगी राहणे खूप महत्त्वाचे आहे. कधीकधी हृदयाच्या नसांमध्ये अडथळा येतो. हृदयाच्या नसांमध्ये अडथळा येणे ही एक गंभीर समस्या आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. हृदयाच्या नसांमध्ये अडथळा येण्याला कोरोनरी आर्टरी डिसीज असेही म्हणतात. जेव्हा हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या अरुंद होतात तेव्हा त्या स्थितीला COD म्हणतात. जर तुमच्या हृदयाला अशा नसा ब्लॉक झाल्या असतील तर ह्या समस्या जाणवू शकतील. पहिला आहे छातीत दुखणे. छातीत दुखण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जर तुम्हाला शारीरिक हालचालीनंतर छातीत दुखत असेल तर या परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यामुळे हृदयाला ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे छातीत दुखू लागते. पायांमध्ये सूज आणि वेदना. जेव्हा हृदयाच्या नसांमध्ये अडथळा येतो तेव्हा पाय दुखणे आणि सूज येणे या सारख्या समस्या उद्भवतात. खरं तर शिरांमध्ये अडथळ्यामुळे खालच्या अंगामध्ये द्रव्य जमा होतो. यामुळे पाय आणि घोट्यामध्ये सूज येते आणि जळजळ होते. याशिवाय ब्लॉकेजमुळे रक्ताभिसरणावरही परिणाम होतो. यामुळे पायांना सूज देखील येऊ शकते. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. श्वास घेण्यात अडथळा. जर तुम्हाला थोडेसे शारीरिक हालचाल केल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते हृदयाच्या नसांमध्ये अडथळा येण्याचे लक्षण असू शकते. ब्लॉकेजमुळे हृदयाला त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. थकवा आणि चक्कर येणे. थकवा आणि चक्कर येणे यासारख्या समस्या खूप सामान्य आहेत. पण जर तुम्हाला वारंवार थकवा आणि चक्कर येत असेल तर या हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्याचे लक्षण असू शकते. खरं तर रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त काम करावे लागते. यामुळे थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. तसेच ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे चक्कर येते. मळमळ आणि अपचन. मळमळ आणि अपचन यासारख्या समस्या पचनसंस्थेतील बिघाडामुळे होतात. परंतु या समस्या हृदयाशी संबंधित आजारांचे लक्षण देखील असू शकतात. जर तुम्हाला छातीत दुखण्यासोबत मळमळ, उलट्या आणि अपचन यासारख्या समस्या येत असतील तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.